मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आज आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवसेना निकालाची प्रतीक्षा अनेक जणांना लागून राहिली आहे। अशातच अनेक पत्रकार, मराठी मीडिया पत्रकार हे रोज म्हणत आहेत की निकाल हे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागू शकते। अशा प्रकारच्या बातम्या आता सर्वत्र व्हायरल होताना पसरताना दिसून येत आहे। ठाकरेंवर झालेला अन्याय, ठाकरेंची असलेली बाजू हे सध्या वरचढ असताना दिसून येत आहे। यामुळे नेमकं शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चाललं आहे तरी काय, या संदर्भातील सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठा निकाल आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत आहोत। या निकालाबाबतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पारडे जड होताना दिसून येत आहे। तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ज्या प्रकारे फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं होतं, ठाकरेंचे अनेक नेते फोडले, आमदार खासदार नगरसेवक फोडले आणि ठाकरेंची साथ सोडून अनेकांनी गद्दारी केली। शिवसेना हे फक्त आमचीच आहे असे मीडियासमोर बोलायचं धाडस केलं। खरं सांगायचं तर मित्रांनो, ज्या मातोश्रीवर गेली 50 वर्ष धनुष्यबाण हे पूजले जायचे, शिवसेना नावाचे 4 अक्षर मातोश्रीवर पूजले जायचे। याच नावासाठी आणि या चिन्हासाठी एकनाथ शिंदे यांनी 50 वर्षाची परंपरा मोडली आणि धनुष्यबाण हे माझंच आहे आणि शिवसेना हे नाव सुद्धा माझंच आहे असं म्हणत ही सगळी प्रक्रिया आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी नेऊन ठेवली आहे। आणि आता उद्धव ठाकरे या क्षणाची गेली 4 वर्ष प्रतीक्षा करत आहे। आणि मित्रांनो, आज शिवसेनेसाठी तो अखेरचा आनंदाचा क्षण आला आहे, ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशालाही आनंदाची बातमी मिळणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं आहे आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेमकं कसं चाललं आहे, नेमकं काय कारण आहे ज्यामुळे शिंदेनी ठाकरेंसोबत गद्दारी करून बंड केलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, या पाठीमागचं खरं कारण आपल्या सर्वांना समजून घेणं खूप गरजेचं आहे। सध्या तरी शिवसेना ही कोणाची आहे या प्रश्नाची उत्तरं सुप्रीम कोर्टात येणारच आहेत। शिंदे म्हणतात शिवसेना माझीच आहे, ठाकरेही म्हणतात की शिवसेना ही माझीच आहे। मित्रांनो, शिवसेना ही नक्की कोणाची आहे याचे उत्तर गल्लीपासून दिल्लीत राहणाऱ्या छोट्या मुलाला जर का विचारलं, ते लहान मूलही म्हणेल की ही शिवसेना मातोश्रीचीच आहे, म्हणजेच ठाकरे घराण्याचीच आहे असं उत्तर आपल्या सर्वांना माहीतच आहे। यामुळे या निकालाची सर्वात मोठे दावे, सर्वात मोठा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येताना दिसत आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा निकाल आता मात्र कपिल सिब्बल यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने वळल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। याला कारणही तसंच आहे। मित्रांनो, ठाकरेंच्या बाजूने असणारे कपिल सिब्बल हे तब्बल 3 तास आपली बाजू कोर्टामध्ये मांडले आहेत। पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंचंच आहे हे त्यांनी यावेळी पटवून दिलं आहे आणि शिवसेना नाव पक्ष चिन्ह हे ठाकरेंनाच का द्यावं यावर ते सरन्यायाधीशांना पटवूनही सांगत आहेत। एकनाथ शिंदे हे शिवसेनेचं नाव पक्ष चिन्ह आपलंच आहे असा खोटा दावा करत आहेत। हेही यावेळी कपिल सिब्बल यांनी यावेळी सरन्यायाधीशांसमोर बोलूनही दाखवलं आणि या निर्णयामुळे आता एकनाथ शिंदे गटामध्ये धावपळ सुरू झाली आहे। यामुळे ठाकरेंचे पाडे जड असतानाच दिसतात। देशामध्ये शिंदे यांच्या विरोधात वेगळा संदेश जाईल या भीतीपोटी भाजप देखील आता थत्तरबत्तर करत आहे। अर्थातच भाजपा देखील आता घाबरले आहे, कारण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून हा निकाल ठाकरेंच्याच बाजूने जर का लागला तर मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचा पक्ष फुटायला वेळ लागणार नाही। कारण कर्म हे असे असते जे पुन्हा फिरून आपल्याकडेच येते, म्हणजेच काय तर जसे कराल तसेच फेडाल, अशा प्रकारचे चित्र सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सुरू असल्याचं दिसत आहे। यामुळे कोर्टाच्या नियमानुसार शिंदेंकडे असलेली शिवसेना या पक्षावर सुद्धा कोर्ट 5 वर्षासाठी बंदी घालू शकतो आणि अशा वेळी जर शिंदे गटातील आमदारांची आमदारकी रद्द केली तर त्यांची आमदारकी तर जाईलच, पण पुढचे काही वर्ष त्यांना निवडणुकीसाठी बंदीही सुप्रीम कोर्ट घालू शकतो। यामुळे अशा प्रकारच्या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाचे धाबे चांगले दणाडले आहेत आणि एकनाथ शिंदे गटामध्ये आता धावपळ
पळापळ सुरू आहे। यामुळेच एकनाथ शिंदे यांची दिल्लीची वारी आता दिवसांदिवस वाढताना दिसत आहे। ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मोडेन पण दिल्ली समोर वाकणार नाही, पण आज या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन शिवसेना आमचीच आहे असं सांगून हीच नेते मंडळी हे शिंदे सरकार आज दिल्ली शहांच्या समोर झुकताना दिसत आहे। आज त्यांना खरंच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत नाही का, असाही प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारत आहे। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही पक्षाकडून सर्वच्या सर्व गोष्टी पुरावे न्यायाधीशांनी ऐकले आहेत आणि पाहिल्याही आहेत। आता एकनाथ शिंदे यांच्याकडून लढणाऱ्या वकिलांकडे बोलायला काहीच उरलं नाही। त्या वकिलांचं एकच म्हणणं आहे, ठाकरेंना सोडून 40 आमदार आमच्याकडे आले म्हणजेच माझी मेजॉरिटी जास्त आहे आणि 40 आमदारांसोबत सगळी घटना ही माझ्याकडे चालली आहे, त्यामुळे खरी शिवसेना ही आमचीच आहे असं हे वकील म्हणत आहे। परंतु मित्रांनो, आमदारांच्या संख्येवरून पक्ष चिन्ह नाव हे कोणाला द्यायचं यावर काही ठरवता येत नसतं। कदाचित हे एकनाथ शिंदे विसरले आहेत। आमदार खासदार नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नव्हे। मित्रांनो, याबद्दलचे एक उदाहरण ठाकरेंच्या वकिलाने यावेळी दिला आहे। ठाकरेंचे वकील म्हणाले, जर भारतातील 70% लोक हे अमेरिकेत जाऊन राहिले तर आपण अमेरिकेला भारतच असे बोलू शकत नाही। जसे प्रत्येकाची कंट्री वेगळी असते तसे प्रत्येकाचा पक्ष हा वेगळाच असतो असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेच्या वकिलाने ज्या प्रकारे युक्तिवाद केला होता त्यामधील बरेचसे पॉइंट हे ठाकरेंच्या वकिलांनी पकडल्यामुळे येथे शिंदेच्या सेनेची हार होताना दिसत आहे। परंतु मित्रांनो, ही सुनावणी आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पारडे जड असून यामध्ये त्यांना भलं मोठं यश मिळताना दिसत आहे। पक्ष चिन्ह नाव हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडेच येणार याबाबत ब्रेकिंग न्यूज लवकरच आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला या धनुष्यबाणाचं वजन पेलता आलं नाही आणि त्यांच्या हातून धनुष्यबाण निघून गेलं ही धक्कादायक बातमी सुद्धा आपल्यापर्यंत लवकरच येणार आहे। महाराष्ट्रातच नाही तर देशाचंही राजकारण मोठी घडामोड यावेळी घडू शकते आणि पुन्हा एकदा जर पक्ष नावचिन्ह हे उद्धव ठाकरेंकडे आलं तर महाराष्ट्रातच काय तर देशामध्ये कोणाचीही ताकद पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना पक्षाला पुढे जाताना अडवण्याची ताकद कोणाची होणार नाही। या बातमीबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। ठाकरेंच्या वकिलांनी मांडलेली बाजू आपल्यास कशी वाटली आपले मत व्यक्त करा आणि आपण जर का ठाकरेंचे कट्टर निष्ठावंत आणि सच्चे शिवसैनिक असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा। जय महाराष्ट्र।